विकिपीडियावरील संभाजी महाराजांसंदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटवा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सायबर सेलला आदेश। आक्षेपार्ह लिखाण खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा। मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे पुन्हा अनुपस्थित। डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानं मुंडे गैरहजर। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार। खासदार सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। महादेव मुंडेंच्या कुटुंबाचंही केलं सांत्वन। हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत स्वीकारली जबाबदारी। मंत्री आमदारांची सुरक्षा कमी केल्याने महायुतीत नव्या नाराजीची नांदी। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। शिंदे करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात बॅनर। मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन। कोंबड्यांमुळे जीबीएसचा संसर्ग होत असल्यावर एनआयव्हीच्या अहवालातून शिक्कामोर्तब। चिकन पूर्ण शिजवून खाण्याचा तज्ज्ञांचा सल्ला। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारनं विविध रुग्णालयांचे 923 कोटी थकवले। सरकार पैसे देत नसल्यानं रुग्णांना दाखल करून घेण्यास रुग्णालयाची टाळाटाळ। रणवीर अलाहाबादी यावर सुप्रीम कोर्टाचे कठोर ताशेरे। आई वडिलांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं। ज्याच्या डोक्यात घाण त्याची मदत आम्ही का करावी, कोर्टाचा सवाल।